लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार आज पीडित कुटुंबियांची धायरीत भेट घेणार. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांची मनोज जरांगे आज भेट घेणार. मनोज जरांगे आज पीडितेच्या गावी कुटुंबियांना भेटणार. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार. पीडित चिमुकलीच्या नातेवाईकांना आम्ही समजून सांगितलं, पुन्हा चर्चा करणार. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. पुण्यातील नसरापुरात 4 वर्षीय चिमुरडीची अत्याचार करत हत्या. संतापजनक घटनेमुळे नसरापुरात निषेध मोर्चा. काळ्या फिती बांधत महिलांचा सहभाग. आरोपीला फाशी द्या, संतप्त गावकऱ्यांची मागणी. पुण्याच्या नसरापुरातील आरोपी भीमराव कांबळेला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. पुणे कोर्टाबाहेर नराधमाविरोधात नागरिक आक्रमक. आरोपीला यापूर्वी 2 वेळा लैंगिक अत्याचारात जामीन. नसरापुरातील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालू. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कोर्टाला विनंती करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर सरकारकडून विशेष सरकारी वकील दिला जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुण्यातील पीडितेच्या धायरीतील घरी भेट. संतप्त नागरिकांच्या घोषणा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी. तर आरोपी विरोधात कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, सुनेत्रा पवारांचा शब्द. नसरापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी, मन सुन्न करणारी आणि संतापजनक आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आम्ही आग्रही. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर पोलादी हातांनी कारवाई झाली पाहिजे, सुनेत्रा पवार यांचं ट्विट. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा द्या. राज्य सरकारने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना न्याय द्यावा, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देऊन सरकारनं एक उदाहरण सेट करावं. आम्हाला आश्वासन नको, कृती हवी. सुप्रिया सुळेंची भोर प्रकरणावर प्रतिक्रिया. तर आधीच्या 2 गुन्ह्यानंतर आरोपीला जामीन कसा मिळाला, असाही केला सवाल उपस्थित. विकृतांना शासनाचा धाक राहिला नाही. प्रायश्चित्त म्हणून मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्यावा. नसरापूरमधील गंभीर घटनेनंतर हर्षवर्धन समज दिली तरी महेश शिंदेंचं बोलणं बदललं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्याबाबत निर्णय घेतील. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून महेश शिंदेंवर कारवाईचे संकेत. तर संजय शिरसाट प्रेमातला दोष बसून ठरवू, महेश शिंदेंची प्रतिक्रिया. कुठलाही संघर्ष वाढला नाही, हा संघर्ष मीडियाने वाढवला. एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठे व्यक्तिमत्व. आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया. आतापर्यंत उतार खूप बघितले, चढ बाकी. आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येत नाही. योग्य वेळी योग्य वेळ आल्यावर ठरवू, खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. 2029ला भाजप शिवसेना स्वबळावर लढू शकते. राजकारणात बॉन्ड किंवा अॅग्रीमेंट नसतं. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य. शिवसेनेत बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदेना. शिंदे स्वबळावर लढण्याबाबत बोलले तर त्यावर मी उत्तर देईन. शिरसाटांवर आमचे प्रवक्ते बोलतील, फडणवीसांचं भाष्य. 2029ला भाजप एकटाच महाराष्ट्रात लढणार. खऱ्याचा वापर मित्रपक्षांना संपवण्यासाठी केला जाणार, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती अतिशय नाजूक. विधान परिषदेतून माघार घेतल्यानंतर फडणवीसांची काँग्रेसवर टीका. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मला कीव करावीशी वाटते, फडणवीसांचा टोला. पवार गटाकडून विलिनीकरणाबाबत केलेल्या वक्तव्याविषयी आपण काही ऐकलं नाही. सध्या या मुद्द्यावर कोणतीही अधिकृत चर्चा नाही, सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. पुढे चर्चा झाल्यास सुनेत्रा पवार अंतिम निर्णय घेतील, असंही केलं स्पष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं निवासस्थानी जोरदार स्वागत. कुटुंबियांनी औक्षण करत दानवेंचं उत्साहात स्वागत केलं. तर पक्षात अनेक जण असताना मला लायक समजलं, हे माझं भाग्य आणि जबाबदार असल्याचं दानवेंचं वक्तव्य. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये विवेक कोल्हे यांचं जंगी स्वागत. विधान परिषदेवर बिनविरोध निवडीनंतर कोल्हेंच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांचा जनसागर. 50 जेसीबीतून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांसोबत कोल्हेंच्या बँडच्या तालावर टीका. गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून प्रतिक्रिया देणार. कोण काय बोलतं माहीत नाही, हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला. राजकारण चलाखांचे आम आदमीची फक्त चर्चा. रोकटोकमधून टीकास्त्र. राजकारणातील सर्व सभ्यता संपली. राज्यसभा विधान परिषद हा श्रीमंतीचा खेळ. रोकटोकमधून निशाणा. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस. सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई. भाजप नगरसेवकांना उद्यापर्यंत वेळ देण्याची वेळ. 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याने नोटीस. सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितलाय. पुण्यातील व्यावसायिकाला अवतार पूजेच्या नावाने 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या भोंदूखरातला पोलीस कोठडी. खरातने फिर्यादीच्या पैशावर 21 देशांची सहल केल्याचं उघड. न्यायालयाकडून प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल तपासाचे आदेश. भोंदूखराच्या कोठडीसाठी ईडीची न्यायालयात धाव. ईडीकडून खरातचा ताबा मिळवण्यासाठी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज. ईडीकडून 6 एप्रिल रोजी खरात विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल.
खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी समन्स तर चाकणकर बहिणींना अटक झाली पाहिजे, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप, तर चाकणकरांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, ठोंबरेंची मागणी. बंधू मनोहर भोसलेचा न्यायालयात दिलासा, पोलीस कोठडी नाकारत मनोहर भोसलेसह 2 साथीदारांची न्यायालयानं कोठडीत रवानगी. जामिनासाठी आता बार्शी सत्र न्यायालयात जावं लागणार. टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी फरार आरोपी निदा खानचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, तर इतर 4 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. एसआयटीकडून डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, संपर्क साखळी आणि इतर धागेदोरे तपासण्यावर भर. नाशिकच्या टीसीएसमधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात 4 आरोपींना ईडी कोर्टाकडून आता 4 दिवसांची पोलीस कोठडी. तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन यांच्या कोठडीत वाढ. मराठी भाषेचा आग्रह करताना हिंदूंवरच हिंसा का, नितेश राणेंचा राज ठाकरेंवर निशाणा. नळबाजार, मालेगाव, भिवंडीत हिंसेची भाषा करून दाखवा, राणेंचं वक्तव्य. तर नितेश राणेंनी आम्हाला शिकवू नये, नितेश राणेंचा 5वा पक्ष बदलला की तत्व बदलतात, अविनाश अभ्यंकर यांचा पलटवार. पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल. बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय, TV9 वर पहा सुपरफास्ट कव्हरेज. पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल सट्टा बाजारातही मोठा सस्पेन्स. काही सर्वेत जागांमध्ये मोठं अंतर दिसत असलं तरी सट्टा बाजाराच्या अंदाजात मात्र काटेकी टक्कर. राजकीय परिस्थितीमुळे शिवसेनेत जाण्याचा निर्णय, प्रहारच्या नावावर निवडून येत नाहीत की ही कार्यकर्त्यांची भावना. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांचा भुवया उंचावणारं वक्तव्य. पुण्याच्या दौंडमधील हिंदू विराट सभेदरम्यान कालीचरण महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य. डॉक्टर डिलिव्हरी जिहाद करत असल्याचा कालीचरण महाराजांचा आरोप. हिंदूंमध्ये सिझरियन केस जास्त, मग मुस्लिमांच्या बाबतीत का नाही, कालीचरण महाराज यांचं वादग्रस्त विधान. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातल्या 4घांच्या मृत्यूप्रकरणी मोठा सस्पेन्स. डोकाडिया कुटुंबानं खाल्लेल्या कलिंगडात विष मिसळल्याचा तज्ज्ञांना संशय. कलिंगडात विष कोणी मिसळलं, डोकाडिया कुटुंबियांची हत्या की आत्महत्या, याची चर्चा. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूप्रकरणी एफडीएचा खुलासा. तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा हा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर मुंबईतील पायधुनी भेंडी बाजारातून कलिंगड गायब. परिसरातील कोणत्याही फळांच्या दुकानात सध्या कलिंगड उपलब्ध नाही. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनांमध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता. जलबोगद्याच्या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात पाणी कपात केली जाणार. मंगळवार आणि बुधवारी पाणी कपात केली जाईल. अमरमहल ते वडाळा दरम्यानच्या जलवाहिनी जोडणीसाठी पालिकेकडून 30 तास दुरुस्तीचं काम हाती घेतलं. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सिडकोच्या 16,876 घरांची सोडत लांबणीवर. यामुळे अर्जासाठी भरलेले लाखो रुपये सिडकोकडे अडकले. हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका. 82 वर्षीय वृद्ध व्यक्ती कोर्टाऐवजी आता मुंबईत पोहोचले. आरपीएफच्या जवानांनी वृद्धाला सुखरूप घरी पोहोचवलं. आरपीएफ जवानांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक. भाईंदरमधील 220 एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला. 1870च्या करारानुसार ही जमीन खासगी मालकीचीच असल्याचं स्पष्ट. न्यायालयाने केंद्र सरकारला मोठा दणका दिलाय. मुंबईतील मालमत्ता कर थकबाकीवरील दंड कमी करण्याचा विचार. राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची आयुक्तांची ग्वाही. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा. माणहिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा 31 मे पर्यंत सुरू होण्याची शक्यता. 12 स्थानकांचं काम पूर्ण. 15 मे रोजी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत उद्घाटनावरील अंतिम शिक्कामोर्तब होईल. अमरावतीच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. अचानक वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. राज्यात पारा 40 अंशाच्या पार, उष्णतेची लाट कायम. तर 4-5 मे रोजी गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नागपुरातील परीक्षा केंद्रावर पाणी, कूलर आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाचे आदेश. असुविधांची स्वतःहून दखल घेत न्यायालयाकडून जनहित याचिका दाखल. वर्धा 44.5 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं. छत्तीसगडच्या धमतरीमध्ये रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले. तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये तापमान 44.4 अंश नोंदवलं गेलं. पुढील 2 दिवस बंगाल आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा. बीडमध्ये आजही पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहागड हद्दीपासून अनेक पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नाही. पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप. एआयच्या नावाखाली कोणाला कामावरून काढता येणार नाही. मानवी श्रमाची जागा तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. चीनमधील हांगझू
इंटरमिजिएट पीपल्स कोर्टाचा हा निर्णय एआयमुळे जगभरात लाखो कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली. दिल्लीतील भारत मंडपमच्या धर्तीवर मुंबईतील गोराईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर उभारलं जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. शेंद्रा बिडकीन औद्योगिक विस्तार आणि मुंबईतील गावठाणांच्या रेखांकनालाही गती देण्याचे आदेश दिले. एअर इंडियाने प्रवाशांना स्वस्त तिकिटाचा पर्याय आता देशांतर्गत आणि जवळच्या आंतरराष्ट्रीय प्रवासात जेवण बंधनकारक नसणार आहे, ज्यामुळे विनाजेवण प्रवासाचा पर्याय निवडून प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. नीट परीक्षेसाठी आज दिवसा मेगा ब्लॉक रद्द. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक संपला. ब्रिटिश संसदेत उद्योजक भारत गीतेंचा ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर 2026 पुरस्काराने सन्मान. भरत गीतेंच्या कार्याचा जागतिक स्तरावर झालेला गौरव महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद. महिला T20 वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघ जाहीर. हरमनप्रीत कौरवर संघाची धुरा. 12 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपचा थरार रंगणार. लग्नसराईत पाहुण्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून लग्न मंडपात बसवलं वॉटर स्प्रिंकलर्स. लखन चव्हाण यंत्रणाच्या उकाड्यावर भन्नाट जुगाड. देशी जुगाडामुळे आता भर उन्हातही लग्न मंडप राहतोय थंडगार. मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापुरात उष्णतेचा पारा चढला. पुण्यात कमाल तापमान 37 ते 40 अंशाच्या दरम्यान तर काही ठिकाणी हलकी उष्णतेची लाट जाणवणार. वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट अधिक गडद. जिल्ह्यातील 77 मध्यम आणि लघु प्रकल्पात केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. 20 प्रकल्प पूर्णपणे कोरडे. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडात हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. गावात एक सरकारी विहीर असून तीनही तळ गाठलाय आणि याच विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. बुलढाण्याच्या मंगळूर गावात पाणी टंचाई. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. ग्रामस्थांचा 5 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा. पाण्यासाठी महिलांची पायपीट. धुळ्यात वाढत्या तापमानामुळे पोल्ट्री उद्योगावाटोपाठ आता पशुपालक देखील संकटात सापडले. वाढत्या तापमानामुळे जनावरं दगावण्याची भीती असल्यानं पशुपालकांनी काळजी घेण्याचं आवाहन. धुळे बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी. मुलांच्या शाळेचा निकाल लागताच सुट्ट्या लागल्यानंतर धुळे बस स्थानकावर विविध गावांना जाण्यासाठी गर्दी. पुणे, मुंबई, नाशिक आणि सुरतला जाण्यासाठी नागरिकांनी त्यांना सीटच मिळत नाही. यवतमाळ जिल्ह्यातील नायगाव रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरट्याने शिताफीनं मोबाईल चोरला. एक प्रवासी नागरिकाकडून चोरी करतानाचा हा व्हिडिओ कैद झालेला आहे. भर दिवसा रेल्वे स्थानकात चोऱ्या होत असताना सुरक्षेबाबत प्रश्न. इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका. विमानांच्या 100 फेऱ्या कमी करणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय. 4 सिलेंडरचा स्फोट. बीडच्या आष्टीमध्ये डोंगराळ मुरमाड जमिनीत फुलवली केशरची बाग. 50,000च्या खर्चात 4 लाखांचा नफा. चिखली येथील एकनाथ लाड या प्रगतशील शेतकऱ्यांनी साधली किमया. गडचिरोलीच्या रंगापल्ली गावात पाणी पुरवठ्यासाठी तयार केलेल्या टाकीत पाणीच नाही. टाकी उभी राहिली तेव्हापासून 15 वर्षापासून गावात पाणी नाही. ग्रामस्थ संतप्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचं प्रशिक्षण सुरू. जनगणनेसाठी 270 प्रगणक आणि 50 पर्यवेक्षकांची नियुक्ती. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून जनगणनेची नोंद. जळगावात कानळदा रोडवर भर उन्हात भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांचं कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन. महादेवनगरजवळ मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात पडलेल्या भेगांमुळे अपघात वाढल्याने नगरसेवकांचं हे आंदोलन. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.